बोला अनुभव आधी केले मग सांगितलं. आता उन्हाळा आहे, पावसाळा संपला, हिवाळा संपला, हिरव्या वैरणीची वानवा चालू झाली. मग अनेक शेतकऱ्याचे फोन येतात, काय करायची वैरण, काय करायची वैरण. कोण विचारते मेगास्वीट, कोण विचारते बाजरी, कोण विचारते नेपवेर, कोण करते मकाच. अनेक प्रकारची वैरणी आहेत, पण आपल्याला फायदेशीर काय, तर माझा अनुभव तुम्हाला शेअर करत आहे मी. गेल्या वर्षी या वेळेला आमच्या शेजारी कवठाळी नावाचं गाव आहे आणि तिथे प्रकाश माने नावाचे शेतकरी आहेत, मित्र आहे माझा. त्यांचा फोन आला मला गेल्या महिन्यात 1 फेब्रुवारीच्या दरम्यान, गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत, की माझी ज्वारी तुम्हाला विकायची, वैरणीला घेऊन जावा मुरगासा. गेलो, बघितलं, हुरडा होता, अशी मोठी कणसं होती, असा हुरडा. तो हुरडा चुळून आम्ही खाल्ला. म्हणलं का देत आहे, तर म्हणले हे जी काढणी, मोडणी, बांधणी आणि भरडून ही जी मजुरी काढून माझ्या हातात काय उरत नाही, तुम्ही वैरणीला घेऊन जा. मी ती 1 एकर आणलं, 31,000 त्याच्यात माझ्या बाजूला 24 बॅगा, एक 950 किलो, 1000 किलो, 900 किलो अशा बॅगा. एक टनाची काय नाही, पण 900-950च्या आसपासच्या बॅगा, म्हणजे 20-22 टन झालं. ते आणलं, हुरडा खाल्ला, एवढं चांगलं होतं. ती व्हरायटी होती परभणी मोती. परभणी कृषी विद्यापीठानं मोती नावाची एक ज्वारी काढलेली. त्याने ती ज्वारी पिकासाठी केली होती, परंतु मला विकली. मी म्हणलं तुम्हाला याच्यात पडतर कशी लागते. मला म्हणला हे खर्च जाऊन फक्त 15,000 रुपये हातात राहतात, तुम्ही 30 दिले, मला परवडलं. आणि 1 महिना लवकर काढलं, हुरड्यात तोडली ज्वारी आणि ती आणली, त्याची कुट्टी केली. ते शेतकऱ्याने पुन्हा काय केलं, पटकन त्याला पाणी दिलं, एक चांगलं टॉनिक मारलं, युरिया टाकला आणि पुन्हा 50व्या दिवशी मला बोलवलं. मला एक खोडवा आला आणि घेऊन जा. अरे मला बघितलं, पहिल्यापेक्षा उजवा खोडवा, पुन्हा 25 दिले. म्हणलं खोडवा असतो कमी निघतंय, 25,000 रुपये दिले आणि पुन्हाही 22 बॅगा निघाल्या, पहिल्यापेक्षा 2 बॅगांनी कमी निघाल्या. मग ज्वारी करताना अजून 1.5 महिना जाणार होता, त्याच्या अगोदर कापली आणि चांगलं 55 दिवसामध्ये पुन्हा दुसरं पीक आलं. तर पहिलं पीक 65-70 दिवस आणि दुसरं 55 दिवस, याच्यात तिने 2 पिकं काढली. पहिले 31,000 आणि पुन्हा 25,000, असं 56,000 रुपये त्यांना दिले. मला पहिल्या 24 आणि नंतरच्या 22, 46 बॅगा झाल्या 56,000मध्ये. तर मी शेतकऱ्याला असं सांगेन, आता मेगास्वीट 500 रुपयाला बॅग, 6 किलो 3,000 रुपयात. हे आमच्या गावामध्ये 40 रुपये किलो मिळते. परभणी मोतीचं बियाणे शेतकऱ्याकडं 40 रुपये किलो, 6 किलो पेरा, 240 रुपयाचं बी. उरलेल्या 3,000 तुमची पेरणी खत होते. 1,000ची पेरणी 2,000चं खत होतं आहे. याला खोडकिडा लागत नाही, याला काहीही होत नाही. तणनाशकाची एक फवारा मारा, नसेल तणमुक्त जमीन जर असेल तुमची चांगली तर काहीच करू नका, नुसतं पाणी द्या, पुन्हा एकदा युरिया द्या. तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीची 20-22 टन ही भरीव आहे. याच्यात ड्राय मॅटर जास्त आहे. वेगळ्या सीटमध्ये ड्राय मॅटर 25, 20, 25, 24, 28, आपलं 26, 24 काहीतरी आहे, पण याच्यामध्ये 28-30% ड्राय मॅटर आहे. म्हणजे याला वजन चांगलं आहे. चिपाड याचं एक वैशिष्ट्य आहे, चिपाड मोठं आणि भरीव आहे, वजनदार आहे. हे कणीस असले येते, दाणे टपोर येतात आणि अशा पद्धतीची हिरवी वैरण तुम्ही आता करून एकदा आजमावा. आपला खर्च कमी होईल, उत्पन्न वाढेल आणि दूध पण वाढेल. भेटूया पुढच्या भागामध्ये.